राहुरी येथील मावा व सुगंधित तंबाखू विक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा. आरोपीकडून 1,46,540 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले. जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश. राहुरी येथे दिनांक 18 जुलै रोजी पोलिसांचं पथक राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना या पथकाला सुगंधी तंबाखू आणि मावा बनवणाऱ्या व्यक्तीची गोपनीय माहिती मिळाली. पप्पू जाधव नामक व्यक्ती वांबोरी ते देहरे जाणाऱ्या रोडलगत मोरे वस्ती वांबोरी येथे एका घराच्या खोलीमध्ये मशीननं सुगंधी तंबाखू व सुपारी मिश्रित मावा विक्रीसाठी तयार करतो अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस पथकाने पंचांसमक्ष सदर ठिकाणी छापा टाकला असता एक इसम इलेक्ट्रिक मशीनवर मावा तयार करताना मिळून आला. त्यामुळे राहुल उर्फ पिणू गोरक्षनाथ जाधव वय वर्ष 30 राहणार वांबोरी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर याला ताब्यात घेण्यात आलं. ताब्यातील आरोपीकडे मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता तो व त्याचा भाऊ अमोल उर्फ पप्पू गोरक्षनाथ जाधव राहणार वांबोरी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर फरार असे मिळून आर्थिक फायद्याकरिता मावा तयार करत असल्याचं त्यानं सांगितलं. पथकाने घटना ठिकाणावरून सुमारे 1,46,540 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून त्यात 15 किलो सुगंधित मावा, 10 किलो सुपारी, 1 इलेक्ट्रिक मोटार व मशीन, 1 वजन काटा, 2 किलो चुना, सुगंधित तंबाखू असा मुद्देमाल आहे. ताब्यातील आरोपीला जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह राहुरी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात येऊन आरोपी विरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन येथे अन्न सुरक्षा मानके अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी करत आहेत. सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूरचे सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर बसवराज शिवपूजे यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर व अंमलदार गणेश लोंढे, गणेश धोत्रे, रणजित जाधव, विशाल तनपुरे यांनी केली आहे. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.